भंडारा पोलिसांनी गोवंश तस्करी करणाऱ्यांचा केला पर्दाफाश। 2 ट्रकसह 25 गोवंश जप्त, एकूण 32,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। भंडारा पोलिसांनी अवैध गोवंश वाहतुकीवर मोठी कारवाई करत 2 आयशर ट्रकमधून अत्यंत क्रूरपणे नेले जाणारे 25 गोवंश जनावरांचे प्राण वाचवले आहेत। या कारवाईत ट्रकसह एकूण 32,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। अटक केलेले आरोपी अनिल रामदास पातोंड, वय 42 वर्ष, नागपूर; जाहिद हिदायत खान, वय 48 वर्ष, गोंदिया; तिलकचंद भगवत बोरकर, वय 41 वर्ष, नागपूर; आणि शाहरुख अकबर अली सय्यद, वय 36 वर्ष, भंडारा। जप्त मुद्देमाल: 2 आयशर ट्रक MH40 CM 2024 आणि MH40 CT 2503 आणि 25 गोवंश। एकूण किंमत 32,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। भंडारा पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की रायपूर ते नागपूर मार्गावरून 2 ट्रक गोवंशांची कत्तलीच्या उद्देशाने अवैध वाहतूक करत आहे। या माहितीच्या आधारे कोरंभी पुलावर नाकाबंदी करण्यात आली। तपासणी दरम्यान दोन्ही ट्रकच्या आत गोवंश जनावरे अत्यंत निर्दयीपणे त्यांचे तोंड आणि हातपाय बांधून कोंडलेल्या अवस्थेत आढळून आले। पोलिसांनी तातडीने जनावरांची सुटका केली आणि आरोपी विरुद्ध महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा, प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम आणि मोटर वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री भुसारी साहेब व डीबी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरकर, पोलीस शिपाई राठोड आणि पोलीस शिपाई अंबाडे सर यांनी पार पाडली। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल डोलवार, भंडारा।